चला या इथे उभे राहा इथे उभे राहा या असू दे काय विषय नाही. आपण 2-3 दिवस जे उपक्रम घेतोय काल आपण काय केलं जंगलामध्ये गेलो आणि जंगलातील वेगवेगळ्या विषयांची माहिती घेतली. वनस्पती किंवा पेड कोण पाहतो हो ना. आज आपण त्याच्या आधी पण एकदा बँकेत पण गेलो. बँकेतल्या कामकाजाबद्दल जाणून घेतो. आता आपण कुठे आलो पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन मध्ये येऊन आपण काय माहिती घेणार आहोत त्यांचे कसं काम चालतं ते काय काय त्यांनी यापूर्वी काम केलं ते कसे पोलीस झाले आंबोली चेकपोस्ट काय काम चालतं आणि लोकांनी काय केलं पाहिजे याविषयीचे आपण अनेक प्रश्न त्यांनी तुम्ही विचारायचे. आज तुम्ही कोण आहात छोटे पत्रकार. छोटे पत्रकार आज साहेबांना प्रश्न विचारतील साहेब त्याची उत्तर देतील आणि मग आपण जेल कसं आहे आधी बघू त्यांची वायरलेस सिस्टीम कशी आहे ते सांगतील. ओके तर आता पहिला प्रश्न त्यांनी विचारला लोकांनी काय केले तर पोलिसांचं काम सोपं होईल. लोकांनी समाजामध्ये वावरताना कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करू नये. जे गुन्हेगारी कृत्य आहेत ते करू नये. गुन्हेगारी कृत्य केल्यामुळे पोलिसांपर्यंत आणि जे पोलिसांपर्यंत आल्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते आणि त्याच्यानंतर त्यांचं करिअर उद्ध्वस्त होतं. म्हणजे जशी जी आता तुम्ही लहान मुलांनी या गोष्टीकडे खास करून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आपलं करिअर उद्ध्वस्त होतं. आपण चांगलं वागणं समाजामध्ये वावरताना आपण चांगलं वागलं पाहिजे. सगळ्यांशी चांगलं संबंध ठेवणं आवश्यक आहे आणि गुन्हेगारी कृत्य करायचं नाही. चुकीचं काम करायचं नाही. खोटं बोलायचं नाही. मारहाण कोणाला करायची नाही. अशी कृत्य आहे ती करायची नाही. चुकीचं कुठलंही काम करायचं नाही. आई वडील सांगतात त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण ते आपल्यापेक्षा मोठे असतात आणि त्यांचं ऐकून आपण पुढे जायला पाहिजे. चालेल. मोबाईल इंटरनेटमुळे 100% गुन्हे वाढलेले आहेत. आपल्याला येणारे अननोन कॉल असतात किंवा त्याच्यामुळं सायबर फ्रॉड होत असतात किंवा आपण फेसबुक इंस्टाग्राम वापरत असतो त्याचा आपण याला फोटो ठेवतो. लोक आपले फोटो ठेवतात. त्याचे जे सायबर गुन्हेगार असतात ते फोटो त्याचे हे करून त्याचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे तसंच आपले आता बँकिंगसाठी किंवा अकाउंटसाठी सगळे मोबाईल नंबर आपले अटॅच केलेले असतात आणि ते अटॅच मोबाईल नंबरवर आपल्याला अननोन नंबर येतो. आपला OTP मागला जातो किंवा आपल्याला एखादी माहिती देतात की तुमचं अकाउंट KYC करायचं आहे. आता तर नवीन काय तुमचं गॅसची KYC करायची आहे असे अन्य असे कॉल येतात आणि ते आपण कामाच्या ओघामध्ये किंवा दुर्लक्ष करून आपण डायरेक्ट त्यांना आपल्याला सगळी माहिती देऊन टाकतो. त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. अशा अनेक सायबर प्रॉब्लेम आहेत. त्यामुळं लोकांनी काळजी घेणे किंवा सतर्क राहणे गरजेचं आहे. आणि मुलांनी मोबाईल वापरायचं नसतं. मोबाईल वापरल्यामुळे मोबाईलमध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती नसते. बरोबर ना. मोबाईलमध्ये माहिती नसते ना. मोबाईलमध्ये परिपूर्ण माहिती नसते. आईवडिलांचा मोबाईल आपण वापरत असतो त्यात आपल्याकडून चुकून काहीतरी कुठला तरी ऑप्शन्स ॲक्टिव्ह केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम आपल्या आईवडिलांना भोगावे लागतात. कारण त्याचा हा मोबाईल असतो आपल्या आईवडिलांच्या नावावर असतो. तुम्ही केलं तर तुम्हालाच कायद्यामध्ये माफी आहे पण तुमच्या आईवडिलांनी केलं असं ते गृहीत धरलं जातं. त्यामुळे आईवडिलांचा मोबाईल आपण वापरायचा नाही. पोलिसवाल्यांचं खरं कारण असं आहे की समाजामध्ये जे दुष्ट लोक असतात त्या दुष्ट लोकांचं आमचं एक ब्रीदवाक्य आहे. सदरक्षण आहे फलनिग्रह नाही. म्हणजे सज्जनांचं रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे हे पोलिसांचं काम आहे आणि सर्वप्रथम आम्ही आमची ड्युटीला पाळतो आणि समाजामध्ये असे जे लोक आहेत त्यांचा आम्ही नाश करण्यासाठीच पोलीस मध्ये भरती झालेलो आहोत. बंदूक आम्ही आमच्याकडे दिलेली आहे. आता सध्या साफसफाईसाठी खाली आहे. बंदूक दिलेली आहे आणि बंदुकीचा वापर आम्ही आता नुकतंच एक 4 दिवसापूर्वी फायरिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. एक 2-3 दिवसापूर्वीच घेतलेलं आहे. कंटिन्यू आम्हाला फायरिंग वगैरे करावी लागते. फायरिंग सराव केला जातो
आणि त्याचा फायदा आम्हाला फील्डवर म्हणजे होऊ शकतो. त्या उद्देशाने ते दिलं जातं आणि शासनाकडून ती तरतूद केलेली आहे. थँक्यू सर. त्यासाठी सारखाच असतो का? कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. कायद्यासाठी कोणीही मोठा किंवा कोणीही लहान असा समजला जात नाही. जो एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करेल तर ज्या कायद्यात जो बसतो त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते आणि त्यानुसार ती कारवाई होते. आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 14मध्ये अशी तरतूद आहे की कायदा सर्वांना समान आहे. म्हणजे इक्विलिटी बिफोर लॉ असं म्हटलं जातं. म्हणजे सर्वांसाठी कायदा समान आहे अशी तरतूद आहे. तुम्हाला पोलीस गणवेश घातला की कसं वाटतं? पोलीस गणवेश वाटल्यावर एक वेगळ्या प्रकारचं प्राऊड फील होतं आणि समाजामध्ये वावरताना आम्हाला चांगला मान सन्मान मिळतो. कारण आम्ही जे सज्जन लोक आहेत, सज्जन लोकांचं आम्ही म्हणजे त्याच्या बाजूने आम्ही काम करतो आणि जे चुकीचं वागतात त्यांना आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतो, कायदेशीर कारवाई करतो. त्यामुळे समाजामध्ये वावरताना आम्हाला एक उत्तम प्रकारचा प्राऊड फील होतो. या सरांना विचार. तुम्हाला पोलीस गणवेश घातला की कसं वाटतं? पोलीस गणवेश आम्ही ज्यावेळी परिधान करतो त्यावेळी एक वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा मिळते. जे आम्हाला जे वाईट लोक आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद मिळते. चांगल्या लोकांचं संरक्षण करण्याची एक ताकद मिळते. त्यामुळं हे जे वर्दी आहे आमच्या अंगावरती हे आम्ही परिधान केल्यानंतर आम्हाला एक समाजामध्ये वावरताना तसेच एक आत्मसन्मान एक आमचा वाढतला असतो आणि एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते. हा विचार. विचारणी लोकांना कशी सुरक्षित? आम्ही आता आमच्या हद्दीमध्ये एक हद्द ठरवून दिलेली असते. त्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करतो. शिवाय आपल्याला चेकपोस्ट आहे तर त्यांची तपासणी करतो. एक अचानक पेट्रोलिंग केली जाते, अचानक नाकाबंदी केली जाते आणि त्यातून काही चुकीचे काम करणारे लोक आहेत ते मिळतात आणि त्यातून म्हणजे लोकांमध्ये एक भावना होते निर्माण होते की आपण सुरक्षित आहोत आणि चुकीचं काम करणारे सुद्धा म्हणजे त्यांची काम करण्याची हिंमत होत नाही आणि त्यातून एक लोकांमध्ये सुरक्षितता निर्माण होते. इकडे सरांना. हां ते ना माईक पुढे कर, ते सांगतील. माहिती सांग ना तू. कोणताही एखाद्या गावातून किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तीने आम्हाला एखाद्या गुन्हेगाराची किंवा एका गुन्हेगारी वृत्तीची माहिती दिल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतो. तसंच आमचं आता 112 किंवा गावातील पोलीस पाटील, सरपंच असं कोणीही आम्हाला कॉल केला तात्काळ आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो. त्या ठिकाणी कोणती परिस्थिती आहे जेणेकरून वाईट कृत्य करणारे एखादा इसम असेल त्याला ताब्यात घेणे किंवा लोकांना जे चांगले लोक आहेत त्यांना एक धीर देणे की बाबा आम्ही तुमच्या बाजूने आहोत. या प्रकारे असे कारवाई करून आम्ही लोकांना जास्तीत जास्त कशी सुरक्षित लोक राहतील किंवा लोकांना आपल्या पोलिसांबद्दल कसा विश्वास निर्माण होईल याबद्दल आम्ही या अशा प्रकारचं चांगलं काम करून लोकांना सुरक्षित ठेवण्याचं काम करतो. अंबोली चेकपोस्ट या ठिकाणी जिल्ह्यात येणारी वाहने तसंच जिल्ह्याच्या बाहेर जाणारी वाहने याबद्दल आम्ही तपासणी करत असतो. त्यांचे लायसन्स तपासत असतो, कागदपत्र वाहनांनी तपासत असतो. ते 2 व्हीलर्स असतात त्यांचे हेल्मेट वगैरे आहेत का नाही बघत असतो. त्यांना ते हेल्मेट परिधान करण्याची सूचना देतो किंवा जेणेकरून मोटरसायकलचे ॲक्सिडेंट होऊन त्याचं जर हेल्मेट नसेल तर त्याला मार लागला तर त्याची मृत्यू होऊ शकतो. या दृष्टिकोनातून त्यांना एक चांगलं वागण्याची संधी देतो, सूचना देतो. तसंच परिणामी त्यांच्यावर कारवाई करायला आली ती पण आपण कारवाई करतो. तसेच मोठी वाहने असतील त्याची तपासणी करतो. त्याच्यावर एखादी कोणती इनलिगल ॲक्टिव्हिटी असेल, काही चुकीचं काम केलं असेल त्याने त्यांच्यावरती कायदेशीर जे कायद्यात बसेल ती कायदेशीर कारवाई केली जाते. लहानपणापासून पोलीस व्हायचं होतं कसं? मी लहानपणापासून आमच्या शाळेच्या जवळ पोलीस स्टेशन होतं. त्यामुळे पोलिसांना बघायचो आणि पोलिसांना घाबरायचो. आता अशी परिस्थिती आहे की मी म्हणजे तुम्हाला सांगावं असं वाटतं की पोलिसांना घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना पाहून मला एक प्रेरणा मिळाली की आपण भविष्यात पोलीस व्हावं आणि त्यांच्यापेक्षा उत्तम काम करावं. आणि म्हणून मी पोलीस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला आणि एक 2-3 वेळा मी संधी मिळाल्यानंतर मी पोलीसमध्ये सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये भरती झालेलो आहे. सर तुम्हाला लहानपणापासून पोलीस व्हायचं होतं का? 100% व्हायचं होतं. जेणेकरून एक वर्दी परिधान केल्यानंतर एक चांगलं काम करायला एक संधी मिळते. त्या दृष्टिकोनातून लहानपणापासून आम्ही शाळेत असताना सर पण आम्हाला सांगायचे की तुम्ही एक खाकी वर्दी परिधान करा, त्यासाठी मेहनत घ्या, त्यासाठी चांगल्या प्रकारचा अभ्यास करा, व्यायाम करा. त्या पद्धतीनं आम्ही ते म्हणजे प्रयत्न करत गेलो
आणि आम्ही ज्यावेळी आमचं वय पूर्ण झालं त्यावेळी आम्ही पोलीस खात्यात ज्यावेळी म्हणजे भरती होऊ शकतो त्यावेळी आम्ही भरती ती दिलेली आहे आणि 100% आम्ही आता पोलीस खात्यात वर्दी घालून म्हणजे पोलीस म्हणून आहोत आणि समाजात चांगलं काम करण्याची एक संधी मिळाली आहे. त्या संधीचं आम्ही सोनं करत आहोत. सर तुम्ही रोज किती तास व काय काम करता? आम्ही रोज इथं या आंबोली पोलीस दूरक्षेत्र इथं काम करत असताना आम्ही अशी तासाची किंवा ह्याची आमची कधीच वेळ नसते. अचानक कुठं काही आलं तरी 24 तास आम्हाला ते ऑन ड्युटी म्हणून काम ते करावं लागतं आणि ते नाकारून चालत नाही. या ठिकाणी पोलीस स्टेशन आमचं दूर आहे, तर आम्ही 5 लोक काम करत असतो. त्यामुळे 5 लोकांना आम्हाला 10 गावं सांभाळताना जेणेकरून आम्हाला 24 तास ड्युटी करावी लागते. त्या सर इथे काम करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारे वेळेची मर्यादा नाही आहे. आता झोपावं किंवा आता जेवण करावं असं कुठल्याही प्रकारचं हे करता येत नाही, म्हणजे एक्सक्यूज नाही आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं. आम्ही असं हे करता येत नाही कारण काम करावं लागतं. कधी फोन येतात 112 सारखे कॉल येत असतात, हद्दीमधून लोकांचे फोन येत असतात, काहीतरी भानगडी होत असतात. मग त्यावेळी तक्रारी असतात, तक्रारीप्रमाणे आम्ही तिथे जावं लागतं. रात्री अपरात्री काम करावं लागतं. त्यासाठी कोणतीही वेळेची मर्यादा आमच्यासाठी नाही आहे. म्हटलं तर की 24 तास ऑन ड्युटी आम्ही आहोत तिथे. पोलीस खात्यात सगळीकडेच 24 तास ऑन ड्युटी आहे. मी आता आंबोली पोलीस दूर क्षेत्राचे अधिकारी कर्मचारी यांना विनंती करतो की त्यांनी वायरलेस बाबत थोडीशी माहिती सांगावी. ऐका. हा वायरलेस सेट आहे. वायरलेस सेट म्हटलं जातं. जिल्ह्यामध्ये जे आपले पोलीस दल आहे, सगळे पोलीस स्टेशन आहेत, त्या पोलीस स्टेशनचं एकत्रित म्हणजे वायरलेस कंट्रोल रूम असतं, म्हणजे नियंत्रण कक्ष असतं. नियंत्रण कक्षामध्ये एक कर्मचारी नेमलेले असतात आणि ते कंट्रोल रूम अधिकारी असतात. ते काय करत असतात की सगळ्यांवरती कंट्रोल करत असतात. सगळ्या पूर्ण पोलीस स्टेशनला माहिती देत असतात किंवा आमच्याकडून एखादी जर इलिगल ॲक्टिव्हिटीज काही झाली तर आम्ही गाडी एखादी गेली इलिगल गाडी वगैरे तर आम्ही यावरून मेसेज देतो, कंट्रोलला मेसेज देतो. त्याच्यानंतर ज्या संबंधित पोलीस स्टेशनला मेसेज दिला जातो, हा रिसिव्हर आहे, ह्या रिसिव्हरवरून बोललं जातं. हा प्रेस केला की याच्यावरून बोललं जातं. आता बोलता येणार नाही कारण कॉल चालू असतो. तर याचं काम हे 24 तास चालू असतं. पोलीस हा वायरलेस कधीच बंद नसतो आणि बंद ठेवून चालत नाही. असे कॉल असतात. आता यांनी काय दिलं बघा, कॉलरला एक व्यक्ती दारू पिऊन त्रास देत आहे, हे बघा. असे कॉल येत असतात. त्यात आम्हाला हे बघा, हा कॉलरचा नंबर आहे, त्याच्यानंतर त्याचं लोकेशन आहे, कधी कॉल आला आहे, सगळं येत असतं याच्यामध्ये. कॉलरचं नाव आहे बघा, तन्वी म्हणून कॉलरचं नाव आहे. हा चौकूनचा कॉल आहे, परवाच्या दिवशी गेलो होतो आम्ही. तर हे अशा प्रकारचं कामकाज पोलीस डिपार्टमेंटचं चालतं आणि 24 तास चालू असतं. कधी कॉल आला तरी आम्हाला जावं लागतं. त्यामुळे उत्कृष्ट पत्रकाराचं नाव सांगायचं. त्यांना जेल बघण्यात इंटरेस्ट आहे, तर तुम्ही दाखवू शकता का? जेल आहे आमच्याकडे, जुनं आहे. जेलमध्ये असं की जेल आपण ज्यावेळी दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरूपाचे गुन्हे करतो तर त्यावेळी आपल्याला जेलमध्ये ठेवलं जातं. एक जेल असतं. आता याच्यामध्ये आम्ही सामान ठेवलं पण असं जेल असतं. त्याच्यासाठी एक गार्ड ठेवलं जातं इथे, कारण त्यांचे आरोपी आहेत ते आरोपी पळून जाऊ नयेत म्हणून एक सुरक्षा गार्ड ठेवलं जातं. 4 लोक असतात. त्यांचं बाहेर हे सध्या बंद आहे आपल्याकडे. सुरुवातीचं जुनं स्ट्रक्चर आहे आणि एक आता सध्या हे आपण इथे आरोपी ठेवत नाही, पण पोलीस स्टेशनला आहे आणि पोलीस स्टेशनला मोठं आहे आणि अद्ययावत केलेलं आहे. चांगली तिथे सोयी सुविधा असतात. पण आरोपींच्या सुद्धा आरोपी आहेत ते आरोपी बाहेर जाऊ नयेत, त्यांना एक रिस्ट्रिक्शन केलं जातं आणि कोर्टाच्या आदेशाने केलं जातं. पोलिसांना ते जास्त आम्ही 24 तासापेक्षा आतमध्ये ठेवू शकत नाही. जे चुकीचं काम करतात त्यांच्यासाठी हे जेल आहे. त्यामुळे आपण जसं जसं मोठं होणार प्रकल्प येणं गरजेचं आहे आणि आपण चुकीचं काम करायचं नाही. ज्याचा असं कृत्य करायचं नाही की ज्याचा कायद्यामध्ये त्याला गुन्हा असं म्हटलं जाईल. असं कुठलंही चुकीचं काम करायचं नाही. समजलं का? संपलेले आहेत.
अध्यक्षच म्हणाले की बाबा काय परीक्षा समजा मुलं काय करतात घरी बसून काय टीव्ही आणि मोबाईल बघण्यात आता परीक्षा समजा शाळेत जायचं नाही पुस्तक आहे मग असे विविध उपक्रम घेऊया. कालचा आमचा निसर्ग शाळेचा हा अतिशय सुंदर असा उपक्रम झाला. आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे कोण करत असतं रे? पोलीस प्रशासन करत असतं. म्हणूनच आपण सगळेजण आता काय आहोत सुरक्षित आहोत. मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की किती तास काम करतात पण त्यांना आता काही नसतं. आपण शाळेची वेळ कशी असते 10 ते 5 ना 10ला आलो 5ला निघालो. पण पोलीस प्रशासनाचं तसं नाही. त्यांना 24 तास काय करावं लागतं आपल्या आम्हा सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करावे लागतात. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं प्रथमतः आमच्या शाळेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आज आम्हाला पहिलं कसं व्हायचं मुलं पोलीस म्हणले की खूप घाबरायची म्हणजे भीती आमच्या पण मनामध्ये सुद्धा आहे मोठ्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा भीती आहे की पोलीस म्हणले की भीती वाटायची. पण पोलीस हे आपले कोणी हे नसून आपण ते कोण आहोत काय कोण आहेत ते आपले मित्र आहे. बरोबर काही समस्या असतील तर आपण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आपण त्यांना मदत केली पाहिजे. पोलीस हे आपले मित्र आहेत. आजच्या या उपक्रमासाठी गलोले साहेब आणि शिंदे साहेबांनी अतिशय सुंदर असं आमच्या मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत. त्याबद्दल सरांचं आणि त्यांच्या टीमचं शाळेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद. एक